नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. कट्टीबट्टी प्ले ग्रुप आणि नर्सरीची स्थापना 2014 मध्ये शिक्षण तज्ज्ञ अश्विनी चौधरी यांनी केली आहे. गडकरी रंगायतन ठाणे येथे कट्टीबट्टी नर्सरीचा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. यावेळी ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी डॉक्टर स्नेहा सांगलीकर, सौ उत्कर्ष हवालदार आणि सुधीर पतंगराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उच्च फी असलेल्या प्री स्कूलला पर्याय म्हणून गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करण्याचा संकल्प केला आहे. केवळ 5 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज 1100 ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देत आहे. कट्टीबट्टी येथे आम्ही सर्वांगीण बालविकासावरती भर देतो, जिथे सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि कुतूहल विकसित करण्यासाठी नवोन्मेषी शिक्षण पद्धती वापरल्या जातात. कारण शिक्षण हे केवळ पुस्तकापुरतंच मर्यादित नसते. या प्रवासात आमच्या समर्पित शिक्षक वृंदांची भूमिका महत्त्वाची आहे, ज्यांना अश्विनी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिस्त आणि नियोजन यांचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. त्यांचा उत्साह आणि समर्पण आमच्या ध्येयाला पुढे नेत आहे. तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्कृष्ट शिक्षण देण्याचा आमचा संकल्प आहे. नमस्कार, मी प्रिन्सिपल अश्विनी अमित चौधरी. आज आमच्या शाळेचा 13वा ॲन्युअल डे आणि प्राईज डिस्ट्रीब्युशन फंक्शन होतं. आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम काशीनाथ घाणेकरला करतो, पण यावर्षी आमचा प्रोग्राम गडकरी रंगायतनमध्ये होता. आमच्या शाळेला 13 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हा माझा 13वा प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी आणि ॲन्युअल फंक्शन आहे. या फंक्शनमध्ये आमच्या स्टुडंट्सच्या परफॉर्मन्सेस बरोबरच आमचे पालक आणि आमच्या टीचर्सचाही परफॉर्मन्स असतो. या व्यतिरिक्त प्राईज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी ही आमच्या स्टुडंट्सची, पालकांची आणि ग्रँडपॅरेंट्सचीही होते. आम्ही प्रयत्न करतो की आमच्या सर्व मुलांना आम्ही फेलिसिटेट करू. पूर्ण वर्षभरात जे काही त्यांचा अभ्यासक्रम चालू आहे किंवा त्यांच्या एक्स्ट्रा कोकरिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहेत, स्पोर्ट्स म्हणा, डान्सेस म्हणा किंवा त्यांचे जे फंक्शन्स होतात. डिसेंबरमध्ये नेहमी आमचा एक फेस्टिवल इव्हेंट असतो, त्याच्यामध्ये त्यांचं पार्टिसिपेशन, ह्या सगळ्यांना आम्ही ॲप्रिशिएट करतो. आजच्या दिवशी जवळजवळ 100 मुलं आहेत यावर्षी माझ्या स्कूलमध्ये आणि आत्तापर्यंत जवळजवळ 3000 मुलांना आम्ही केटर केलेलं आहे. या कार्यक्रमाचे आजचे मान्यवर होते ठाण्याचे आपले उपमहापौर मिस्टर कृष्णा पाटील, त्याच्यानंतर मिसेस स्नेहा सांगलीकर शिंदे, त्या पीडियाट्रिक ऑक्युपेशनल थेरपिस्ट आहेत, आणि माऊली मंडळ स्कूलचे प्रिन्सिपल मिसेस उत्कर्ष हवालदार. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या कामाला आज टनल बोरिंग मशीन लॉन्चिंगद्वारे औपचारिक सुरुवात करण्यात आली आहे. हा देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
सदर प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, MMRDAचे वरिष्ठ अधिकारी तसेच इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की या प्रकल्पाची एकूण लांबी 11,084 किलोमीटर असून त्यामध्ये 10.25 किलोमीटर लांबीचा मुख्य बोगदा आहे। बोरिवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडून सुमारे 6.75 किलोमीटर बोगदा खोदण्यात येणार आहे। सुमारे 16,764 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे सध्या लागणारा 90 मिनिटांचा प्रवासाचा वेळ केवळ 15 मिनिटांवरती येणार आहे। त्यामुळे इंधनाची बचत होऊन प्रदूषणातही मोठी घट होईल। या बोगद्यात 2 वाहतूक मार्ग असून प्रत्येकी 3 मार्गिका असणार आहेत। प्रत्येक 300 मीटर अंतरावरती सुरक्षा क्रॉस पॅसेंजर्स तयार करण्यात येत असून अत्याधुनिक यंत्रणा बसवण्यात आलेली आहे। हा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मार्फत राबवण्यात येत असून मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलेलं आहे। एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल, इंजिनिअरिंग मार्बल म्हणून ज्याच्याकडे पाहता येईल, असा ठाणे बोरिवली दुहेरी मार्ग याचं TBM लॉन्चिंग आपण केलेलं आहे। एकूण हा जो प्रकल्प आहे याची लांबी 11.84 किलोमीटर आहे। याचा जो बोगदा आहे त्या बोगद्याची लांबी 10.25 किलोमीटर आहे आणि या ज्या बोरिंग मशीन्स आहेत या बोरिवलीकडून 5.75 किलोमीटर आणि ठाण्याकडनं 6.9 किलोमीटर अशा पद्धतीनं या टनेलचं बोरिंग होणार आहे। 3+3 असा 6 पदरी आपल्याला मार्ग ट्विन टनेलच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळणार आहे आणि प्रत्येक बोगद्यामध्ये 2 वाहतुकीच्या आणि एक आपत्कालीन अशा 3 मार्गिका त्या ठिकाणी असतील। प्रत्येक 300 मीटरवर आडवे मार्ग असतील, यातनं रेस्क्यू करता येईल। व्हेंटिलेशन, अग्निसुरक्षा, स्मोक डिटेक्टर, LED, रेट्रो रिफ्लेक्टिव्ह साइन बोर्ड अशा सर्व गोष्टी या ठिकाणी असतील। सुरुवातीच्या काळात हा प्रकल्प MSRDC कडे होता, नंतर आपण निर्णय करून हा MMRDA ला दिला आणि आता MMRDA ने 16,600 कोटी रुपये खर्च करून या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलंय। पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने त्याच्याकरता आपल्याला लोन दिलेलं आहे। या प्रकल्पामुळे जो काही जवळपास 90 मिनिटाचा वेळ लागतो पीकला आणि कधी कधी त्याहीपेक्षा 2-2.5 तासाचा वेळ लागतो, तो वेळ केवळ 15 मिनिटावर येणार आहे, 15 मिनिट्स। यामुळे मोठ्या प्रमाणात एकतर अंतरही आता 23 किलोमीटरचं अंतर आहे, या बोगद्यामुळे ते 12 किलोमीटरचं अंतर होईल। त्यामुळे पेट्रोलची बचत होईल, प्रदूषणात मोठ्या प्रमाणात घट होईल आणि एक प्रकारे सस्टेनेबल अशा प्रकारचा कॉरिडॉर यातनं सुरू होणार आहे। हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण करण्याचं संकल्पित आहे। मेगा इंजिनिअरिंग ही एक अतिशय नावाजलेली कंपनी आहे। देशामध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेकिंग टनेल्स या मेगाने केलेले आहेत। त्यांनीच आता हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलंय। हे 2 TBM या ठिकाणी आहेत। नायक आपण लॉन्च केला आहे। नायकचं हे जे नाव आहे, हा जो काही फुलपाखरू आपल्याला दिसत आहे ते संजय गांधी नॅशनल पार्क मधल्या फुलपाखराचं नाव नायक असल्यामुळे ते नायक आहे। दुसरं अर्जुन आहे, इथल्या झाडाचं नाव अतिशय प्राचीन वृक्षाचं नाव अर्जुन असल्यामुळे असे 2 TBM या ठिकाणी आहेत की जे काम करतील। खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, आत्तापर्यंत आपण वापरलेल्या TBM मध्ये सर्वात मोठ्या व्यासाचं TBM 13.34 मीटर या व्यासाचं TBM हे पहिल्यांदा या ठिकाणी आपण वापरतो आणि 4 हार्ड रॉक TBM,
या ठिकाणी वापरले जातील. जसं मी सांगितलं, 2 ठाण्याकडनं, 2 बोरिवलीकडनं आणि उत्खननामध्ये स्थिरता निश्चित करण्याकरता EVM शील्ड हे पहिल्यांदा वापरलं जात आहे, ज्यामुळे लोकांनाही त्रास होणार नाही, मग कलेक्शनही चांगल्या पद्धतीनं करता येईल. अशा पद्धतीनं हे कार्य या ठिकाणी होत आहे. विशेषतः पुढच्या काळामध्ये ठाणे कोस्टल रोडसोबत देखील या बोगद्यांचं इंटिग्रेशन करण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक, कल्याण, नवी मुंबई इथनं येणारी वाहनं ही ठाणे शहराला बायपास करून थेट जाऊ शकतील. त्यातनं ठाण्याचं कंजेशन हे मोठ्या प्रमाणात कमी होईल. आणि विशेषतः बोरिवली आणि त्याच्या बाजूला उडान पूल जे आहेत त्यांच्याशी इंटिग्रेशनमुळे मुंबईमध्ये दहिसर, अंधेरी आणि बोरिवली पश्चिम या दिशेनं वाहतुकीचा भार हा मोठ्या प्रमाणात कमी होईल. या बोगद्याच्या अलाइनमेंटमुळे घोडबंदर रोड जो आहे त्याच्यावरही जी ट्रॅफिकची डेन्सिटी आहे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी होईल. सत्र न्यायालय मीरा भाईंदर येथे हलवण्यास ठाणे कोर्टातील वकिलांनी विरोध केला आहे. मीरा भाईंदर न्यायालयामध्ये सद्यस्थितीमध्ये 3 कोर्ट आहेत. या 3 कोर्टाकडे 7 ते 8 कोर्टाची कामं आहेत. असं असताना केवळ 4 कोर्ट रिकामी आहेत असं दाखवून ठाणे येथील जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ सर भाईंदरला नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केवळ काही लोकांच्या स्वार्थासाठी आणि राजकीय अट्टाहासापोटी चालू आहे. दिवाणी न्यायालय वरिष्ठ सर यांचा कामाचा एकंदरीत व्याप्ती पाहता त्याकरिता सुद्धा कमीत कमी 4 ते 5 कोटी अधिकचे लागणार आहेत. असं कोणीही इमारती आणि सोयीसुविधा मीरा भाईंदरकडे उपलब्ध नाहीत. जिल्हा न्यायालयासाठी अधिकची 5 न्यायालय लागणार आहेत, ती सुद्धा उपलब्ध नाहीत. अशा प्रकारे न्यायालय मीरा भाईंदरला गेल्यास ठाणे न्यायालय हे केवळ ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीपुरतं मर्यादित राहील. तसेच हे सर्व ठाणे जिल्ह्याचे महत्त्व कमी करण्यासाठी चाललेले राजकीय षडयंत्र आहे का अशी देखील शंका येते. असं झाल्यास सर्व गोष्टींचा त्रास सामान्य जनतेला अधिकच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संदर्भात ठाणे जिल्हा बार असोसिएशनने येऊन ठराव करून या निर्णयाला विरोध केला आहे. ठाणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कदम यांनी हा निर्णय बदलला नाही तर 2 ते 3 दिवस आम्ही सर्व वकील बांधव हाताला काळी फीत लावून निषेध व्यक्त करणार. मात्र 2 दिवसानंतर पूर्णपणे काम बंद आंदोलन तीव्र स्वरूपाचं करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ठाणे कोर्टापासून वाशी कोर्ट त्यानंतर भिवंडी कोर्ट वेगळे करण्यात आलं असताना मीरा भाईंदर येथे पूर्वीच कनिष्ठ न्यायालयाने हलवण्यात आले आहेत. मुळात ठाणे कोर्टात 7,000च्या जवळपास वकील कार्यरत असून जर कामाची अशीच विभागणी होत गेली तर थेट कोर्ट फक्त ठाणे शहरापुरतच मर्यादित राहण्याची भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे वकिलांना काम मिळणं अवघड होणार आहे. त्यामुळे शासनाने हा निर्णय त्वरित बदलावा अशी आमची मागणी असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं आहे. सर, मीरा रोडमध्ये जे मीरा भाईंदरसाठी ऑलरेडी गेल्या वर्षी दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तराची कोर्ट गेलेली आहे. ऑलरेडी तिथे आहे तेच काम खूप आहे. कोर्टाची संख्या अपुरी ठरते, न्यायाधीशांची संख्या अपुरी ठरते, गेलेल्या केसेस मिळत नाही आहे, 200-250चा बोर्ड असतो, मॅटर चालत नाही आहे. अशी परिस्थिती असतानासुद्धा तिथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर आणि सत्र न्यायालय नेण्याचे प्रस्ताव दिसतो आणि त्या दृष्टीने आम्हाला पत्र मिळालं होतं माननीय जिल्हा न्यायाधीशांकडनं की असा प्रस्ताव विचाराधीन आहे म्हणून. त्यामुळे आम्ही आत्ता कालच जनरल बॉडी घेतली 6 तारखेला आणि सगळ्या सभासदांचा त्याच्यावर त्या पत्रावरती आणि एकंदरीत जो प्रस्ताव आहे त्याच्यावर सखोल चर्चा झाली. प्रत्येकाने आपली मतं मांडली आणि शेवटी असा निर्णय झाला की आपण 2 दिवस काळ्या फिती लावून काम करायचं, जेणेकरून वरिष्ठांना म्हणजे डिस्ट्रिक्ट न्यायालय, उच्च न्यायालय यांना आमच्या दुःख समजेल की आता ठाण्यातनं जर हे मीरा भाईंदरचं वरिष्ठ स्तर आणि जिल्हा न्यायालय जर गेलं तर हे ठाणं कोर्ट फक्त ठाणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन पुरतं मर्यादित राहणार आहे. वकिलांची संख्या 7,000 आणि काम अतिशय कमी अशी अवस्था या ठाण्या न्यायालयाची होणार आहे. गेल्या वर्षी वाशीचं बायफर्केशन झालं, भिवंडीचं बायफर्केशन झालं. त्यामुळे ऑलरेडी या इथे कामं कमी झालेली आहे. वकिलांच्या अस्तित्वाचा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे सर्व वकिलांनी हा लढा द्यायचा ठरवलेला आहे. लढा देताना आम्ही आमची बाजू जिल्हा न्यायाधीश सर आणि उच्च न्यायालयांकडे निश्चितच मांडू आणि मला आशा आहे की
खरी जी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर कदाचित मांडली गेली नसतील, ती आम्ही मांडल्यानंतर त्यांच्या लक्षात येईल की मीरा भाईंदरला हे कोर्ट नेलं तर फायद्यापेक्षा बराच तोटा होणार आहे. लिटिगेशन म्हणजे जे लिटिगंट आहेत त्यांचं नुकसान होणार आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे तिथे, जागा अपुरी आहे आणि एवढा मोठं काम तिकडे सांभाळण्यासारखं माझ्या मते शक्य नाही आहे. तर आमचा प्रयत्न तर चालू आहे. आता आज उद्या काय होतं त्याची वाट बघतोय. काय वाटतं याच्या निर्णयामध्ये बदल होईल? आशा तर आहे की सगळे सरासर विचार करून, सगळे न्यायमूर्ती असल्यामुळे, न्यायाधीश असल्यामुळे वस्तुस्थितीचा सखोल अभ्यास करणार. ते नक्की आमची बाजू ऐकून घेतील ते, आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की हा निर्णय रद्द करण्यात येईल त्यांच्या वतीने आणि जे पूर्ववत आहेत त्याप्रमाणे काम चालू होईल. निर्णय रद्द झाला नाही तर वकील संघटनेचं पुढचं पाऊल काय? निर्णय रद्द झाला नाही तर कालच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही वकिलांनी आव्हान केलेले की कामावरती स्वेच्छेने अलिप्त कामापासून राहायचं. हे 2 दिवसाचा अशा प्रकारचा काळ्या फीत लावून निषेध झाल्यानंतरचा. आता परवा बघू आता कसं काय होतं, पण आम्हाला ती वेळ येणार नाही अशी आशा आहे. 1-2 दिवसात काहीतरी चांगलं घडेल, गोड बातमी मिळेल असं वाटतंय. आमच्या संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कदम साहेब, त्याचप्रमाणे इथे कमिटी मेंबर्स यांनी जो निर्णय हायकोर्टने घेतला होता त्या जनरल बॉडीमध्ये आम्ही त्या निर्णयाबाबत रिझॉल्युशन पास करून त्याचप्रमाणे बहुमत घेऊन त्या निर्णयाला आम्ही आक्षेप घेतलेला आहे आणि या असा आक्षेप आम्ही नोंदवतो आहोत. तो प्रोटेस्ट करून नोंदवतो आहोत. 2 दिवस आमचं काळी फीत लावून प्रोटेस्ट करणार आहोत. काम मात्र कोर्टाचं करणार आहोत. पण त्यानंतरही जर त्यांनी आम्हाला आमची मागणी जी रास्त आहे ती जर त्यांनी केली नाही तर मात्र मग आम्हाला नाईलाजास्तव कोर्टाचं कामकाज हे बंद ठेवावं लागेल, असा आमचे अध्यक्ष आप्पा कदम यांनी मीटिंग घेऊन जनरल बॉडीतर्फे असा निर्णय घेतलेला आहे. ठाणे महानगरपालिकेचा पुढील लोकशाही दिन 4 मे रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. नागरिकांनी मे महिन्याच्या लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधीच म्हणजेच 20 एप्रिलपर्यंत त्यांची निवेदनं महापालिका नागरी सुविधा केंद्र येथे 2 प्रती सादर कराव्यात. निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र 1 सादर करणं आवश्यक आहे. प्रपत्र 1 नागरी सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक प्रसुद्धा 1099 CR 2318 दिनांक 26 सप्टेंबर 2012 नुसार लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांचं निवेदन न स्वीकारता हे निवेदन 2 प्रतीत लोकशाही दिनाच्या 15 दिवस आधीच महापालिका कार्यालयात सादर करणं आवश्यक असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनात ज्या नागरिकांनी आपली निवेदनं सादर केलेली आहेत त्या निवेदनावरती 1 महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही अशाच निवेदनांचा स्वीकार करण्यात येईल. नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणं आवश्यक आहे. लुईसवाडी भागातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोरील पूर्व द्रुतगती महामार्गावरती सकाळी एका माथेफिरूने धिंगाणा घातला. हातामध्ये मोठी काठी घेऊन तो रस्त्यावर धावत होता. येणाऱ्या वाहनाच्या प्रत्येक दिशेने तो काठी फिरवत होता. यामध्ये 3 वाहनांच्या काचा फुटून त्याचं मोठं नुकसान झालं. याबाबत माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल देखील केलेला आहे. ठाणे शहरातील वाहतुकीसाठी पूर्व द्रुतगती महामार्ग महत्त्वाचा मानला जातो. या मार्गावरनं मुंबई, नवी मुंबई तसेच घोडबंदर, नाशिक आणि भिवंडीच्या दिशेने वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. या मार्गालगत असलेल्या लुईसवाडी भागामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शुभदीप निवासस्थान आहे. त्याच्या समोरील कालिका मंदिराजवळील महामार्गाजवळ सकाळी 10 वाजता एक व्यक्ती हातामध्ये मोठी काठी घेऊन आला. रस्त्यावर सैरावैरा धावू लागला. हा प्रकार पाहून नागरिकही भेदरले. काहींनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने वाहनांच्या दिशेने काठी फिरवण्यास सुरुवात केली. यामध्ये 2 कार आणि एका रिक्षाचा समावेश आहे. हातातील काठीने मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांचं नुकसान झालंय. नौपाडा पोलिसांना याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
गाड़ी फोड़ा है? 5-6 गाड़ी फोड़ दिए हैं। आपका भी गाड़ी फोड़ा है? हाँ, मेरा भी फोड़ दिया। अचानक ही? अचानक ही बीच में आके सबके गाड़ी पे मारा। तो अभी फिलहाल कहाँ गया वो? अभी उछड़ गया है वो। अच्छा, उछड़ गया। मतलब पुलिस वाले ने पकड़ा बोल रहा है। हाँ, अभी क्या मालूम पकड़ा कि नहीं पकड़ा, अपने को भी मालूम नहीं। तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.